देश स्वतंत्र झाला, आता याच्यातून देशाची भविष्याची दिशा काय असली पाहिजे याचा एक विचार करणं त्या निमित्ताने तिथे आवश्यक होतं. परंतु तत्कालीन जेही कोणी विचार करणारे होते त्यांच्या यांनी एकत्रित तिथे देशाला काय दिशा दिल्या गेली पाहिजे या दृष्टीने काही विचार झाले. परंतु त्या विचारांवर प्रभाव कोणता होता, तर त्या विचारांवर जास्तीत जास्त प्रभाव हा परदेशीच्या ह्याच्यातला होता. आणि त्याच्यामुळे काय झालंय की आज रोजी आपल्याला जेही लक्षात येते की आम्ही म्हणतो आम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे ना, व्यक्ती स्वातंत्र्य. परंतु व्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे कसं झालेलं आहे की आम्ही म्हणू ती पूर्व दिशा आहे का, तर नाही. इथे पंडितजींनी मुळात जे तत्वज्ञान मांडलेलं आहे ते तत्वज्ञानच हे आहे की परदेशामध्ये जसं म्हणताय की पती पत्नी मुलं हे सगळं एक स्वतंत्र घटक म्हणून ते जगता. आपण जेव्हा आता आपल्यातले किती मुलं युट्यूब वगैरे पाहता, अरे कमी पाहता का, इकडच्या जो मोबाईलच नाही वाटते, आहे ना, सगळेजण युट्यूब पाहतो आपण, नक्की सगळे पाहता ना. तर युट्यूब मध्ये व्हिडिओज पाहता, पेपा पिग पाहतो आपण. कोण कोण पाहते पेपा पिग? मला माहिती आहे, कारण माझी मुलगी तुमच्याच एवढी आहे, छोटी आहे, 4-5 वर्षाची. काय पेपा पिग मध्ये तुमच्या सांगितलं जाते आहे ना, पेपा पिग आपण पाहतो. त्याच्यात काय दाखवलेलं आहे पेपा पिग मध्ये? म्हणजे मी काही एकतर्फी फक्त भाषण इथे करणार नाही, थोडस आपण या माध्यमातून समजून घेऊ. कोणी सांगेल का पेपा पिग मध्ये काय सांगतायत ते? मी सांगतो तुम्हाला काय सांगतात. आज रोजी आपण जर परदेशी किंवा बाहेरच्या देशातलं जे विदेशाचं आकर्षण आहे ना, त्या विदेशाच्या बाबतीत जर विचार केला तर प्रश्न तिथे असा येतो की एखाद्या विद्यार्थ्याला शाळेत टाकलं तर शाळेमधला जो फॉर्म असतो ना त्या फॉर्मवर लिहिलेलं असते विद्यार्थ्याचं नाव पहिले, फर्स्ट फादर नेम, फर्स्ट मदर नेम, सेकंड फादर नेम, सेकंड मदर नेम. हे परदेशात असते. आपल्या इकडे असते का हे? आपल्याकडे काय असते? आईचं नाव आणि वडिलांचं नाव. हाच मूलभूत जी गोष्ट आहे ही पंडितजींनी सांगितलेली आहे. तिकडे जर आपण परदेशामध्ये गेलो